सध्याच्या घडीला अनेक लाडक्या बहिणी तुम्हाला बघत असतील, त्यांच्या मनातला एक प्रश्न विचारते, ऑगस्टचा हप्ता कधी येणार आहे? लवकरच ऑगस्टचा हफ्तासुद्धा त्यांच्या खात्यामध्ये वितरित होईल आणि लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं यशस्वीरित्या चालू ठेवण्याचा महायुतीचा सरकारचा संकल्प आहे आणि तो कुठेही खंडित होऊन देण्याचं उद्दिष्ट हे शासनाचं नाही आहे. त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मला आश्वासित करायचं आहे की आपला जो लाडक्या बहिणीचा जो काही लाभ आहे तो अशाच पद्धतीनं नित्यनियमाने आपल्याला सुरू राहणार आहे. नक्कीच. मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही 14व्या हप्त्याची म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर त्याबद्दल स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी जमा होऊ शकतो त्याबद्दलची महत्त्वाची गुड न्यूज दिलेली आहे. नेमकं त्यांनी काय म्हटले आपण बघूयात. राज्य सरकारचे लोकप्रिय असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली आहे. यावेळी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत त्यांना विचारलं असता स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी स्पष्ट केलं की लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. तसेच योजनेची अंमलबजावणी कधीच खंडित पडणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दर महिन्याला हे 1500 रुपये DBTद्वारे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातात. ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप जमा झाल्यामुळं लाडक्या बहिणींमध्ये या ठिकाणी चिंता या ठिकाणी आहे. लाडक्या बहिणी या ठिकाणी वाट पाहत आहेत. पूर्ण ऑगस्ट महिनाभर त्यांनी या ठिकाणी वाट पाहिलेली आहे. मात्र अजून देखील फिक्स तारीख झालेली नाही. फक्त महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितलं की लवकरच हे पैसे जे आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. परंतु फिक्स डेट आलेली नाही. अजून कुठलेही लाडक्या बहिणींना पैसे 14व्या हप्त्याचे भेटले नाहीत. तुमचे भेटलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर बघा, ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला 100% भेटणारच आहे. परंतु या ठिकाणी त्याची फिक्स डेट जाहीर करण्यात आलेली नाही. स्वतः त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे की लवकरच हे पैसे आम्ही वाटप करणार आहोत म्हणून. परंतु या ठिकाणी जून महिन्यापासून पडताळणी चालू आहे. त्याच्यामुळे देखील हा हप्ता तुमचा लेट झालेला असू शकतो. कारण की 26 लाख लाडक्या बहिणींची फिजिकल व्हेरिफिकेशन पडताळणी घरोघरी जाऊन ही पडताळणी चालू आहे. त्यामधून देखील काही पात्र लाडक्या बहिणी जर समोर आल्या तर त्यांचे देखील पैसे पुन्हा एकदा चालू केले जाणार आहेत. मग ऑगस्ट महिन्यापासून देखील त्यांचे पैसे भेटू शकतात. त्याच्यामुळे पडताळणीमुळे देखील तुमचा ऑगस्ट महिन्याचा हा 14वा हप्ता जो आहे तो लेट झालेला असू शकतो. परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला 100% हा तुमचा 14वा हप्ता जो आहे ऑगस्ट महिन्याचा राहिलेला तो तुम्हाला भेटणार आहे. त्याच्याबद्दल जसं अजून अपडेट येईल तसं वेळोवेळी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. पुढं अजून त्यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. त्यांनी बोलताना सांगितलं की लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा केला जाणार आहे. योजनेच्या नियमानुसार हप्ता महिन्याच्या सुरुवातीला प्रत्येक वेळेस जमा केला जात होतो. परंतु सध्या 3 ते 4 महिने झालेले आहेत. काही तांत्रिक कारणांमुळे या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा हप्ता लेट होताना दिसतोय. त्यामुळे सरकारने त्याची एक फिक्स तारीख देखील घोषित करणं गरजेचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना अशी पूर्ण महिनाभर वाट पाहावी लागणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना मग आता तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील येण्याची शक्यता आहे. एकत्रित 3000 रुपये देखील भेटण्याची शक्यता असू शकते. त्याच्याबद्दल देखील माहिती दिलेली आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे तुमचा अद्याप जमा झालेला नाही. त्याच्यामुळे लाडक्या बहिणी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची तर वाटच पाहत आहेत. परंतु या पार्श्वभूमीवरती आता नवीन अपडेट समोर आलेली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्याचे हप्ते तुम्हाला एकत्रित जमा होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच महिलांच्या खात्यात एकाच वेळी 3000 रुपये देखील जमा होऊ शकतात. मात्र हे पैसे एकत्रित मिळतील की वेगवेगळ्या तारखांना, म्हणजे सप्टेंबरचे वेगळे ऑगस्टचे वेगळे, सप्टेंबर महिन्यामध्येच वेगवेगळ्या तारखांना देखील 1500 जमा होऊ शकतात किंवा एकत्रित 3000 रुपये देखील तुम्हाला जमा होऊ शकतात. मात्र त्याबद्दल अद्यापपर्यंत कुठलीही अधिकृत माहिती जी आहे ती सरकारने घोषित केलेली नाही. तरी हा निर्णय जर झाला तर लाडक्या बहिणींसाठी मोठा दिलासादायक या ठिकाणी होऊ शकतो. अशा पद्धतीची निर्णय होण्याची देखील शक्यता आहे. मागे बऱ्याचदा अशा पद्धतीने देखील निर्णय घेण्यात आलेले आहेत एकत्रित हप्ते देण्याबद्दलचे. म्हणजे मागच्या महिन्याचा हप्ता थकलेला असेल तर पुढच्या महिन्याच्या हप्त्यासोबत तो हप्ता जो आहे तो एकत्रित करून देण्यात आलेले आहेत. तसंच मग ऑगस्ट महिन्याचा आणि सप्टेंबर महिन्याचा तुमचा हप्ता एकत्रित येण्याची देखील शक्यता असू शकते. ते देखील 3000 रुपये तुम्हाला एकदाच जमा झाले तर तुम्हाला मोठा दिलासा देखील त्याबद्दलचा भेटू शकतो. तुम्हाला वाटतं का एकत्रित हप्ता जमा व्हावा, जेणेकरून तुम्हाला सप्टेंबर हा महिन्याच्या हप्त्याची देखील तुम्हाला मग वाट पाहावी लागणार नाही. तसं जर निर्णय झाला तर तुमच्याबद्दल त्याबद्दलची ही माहिती दिली जाईल. तर बघा, लाडकी बहीण योजनेचं सध्या जी आहे पडताळणी देखील चालू आहे. 26 लाख लाडक्या बहिणींना तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यांचा हप्ता जो आहे जून महिन्यापासूनचा स्थगित करण्यात आलेला आहे. परंतु आता स्वतः महिला आणि
बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून त्याबद्दल ही माहिती दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्यापासून ज्यांचा हप्ता स्थगित करण्यात आलेला आहे अशा 26 लाख लाडक्या बहिणी आहेत. त्यांचा जो डेटा आहे महिला आणि बालविकास विभाग यांनी खाली प्रत्येक जिल्ह्यांना तो डेटा पुरवलेला आहे आणि फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी या ठिकाणी तो डेटा दिलेला आहे. त्यांची पडताळणी देखील चालू झालेली आहे. त्यामधूनही काही लाडक्या बहिणी पात्र ठरल्या अजून तर त्यांचा लाभ पुन्हा एकदा चालू केला जाणार आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि सध्या तुम्हाला 21 रुपये कधी भेटतील याबद्दल स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. त्यांनी काय म्हटले बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांच्या खात्यात हप्त्याची 2100 रुपये रक्कम येऊ शकते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही माहिती स्पष्ट करत योजना पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आहे. महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होऊ लागले. बघा, पूर्वीपासून 2024 मध्ये ही योजना चालू झाली, 1 वर्ष पूर्णही झालेलं आहे. सध्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस महायुतीने आपल्या घोषणापत्रामध्ये लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये वाढ केली जाईल, सरकार आल्यानंतर 2100 रुपये देऊ असं आश्वासन दिल्यानंतर महिलांमध्ये आता उत्सुकता लागलेली आहे की हाच प्रश्न उपमुख्यमंत्री शिंदे यांना विचारल्यावरती त्यांनी सांगितलं, आम्ही जे आश्वासन दिले आहे ते आम्ही नक्कीच पूर्ण करू असं स्वतः त्यांनी म्हटलेलं आहे. आणि 2100 रुपयाबद्दलचा निर्णय जो आहे त्याच्यावरती काम चालू आहे, योग्य वेळी तो निर्णय घेतला जाईल अशी देखील त्यांनी माहिती दिलेली आहे. म्हणजे 2100 रुपयाबद्दलचा निर्णय तुमचा होणारच आहे, परंतु कधीपर्यंत होऊ शकतो, कुठल्या महिन्यापासून ते पैसे भेटू शकतात त्याबद्दल मात्र फिक्स डेट देण्यात आलेली नाही. परंतु तुमचे प्रत्येक महिन्याचे जे पैसे आहेत सध्या 1500 रुपयाने ते मात्र बंद होणार नाहीत कायमस्वरूपी. पुढील 5 वर्षे ही योजना बंद होणार नाही असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या ठिकाणी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं होतं. त्यामुळे पुढचे 5 वर्षे तुमची ही योजना कायमस्वरूपी चालूच राहणार आहे. तुम्हाला प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये भेटत राहणार आहेत. परंतु तुमचा सध्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता थकलेला आहे, तो लेट झालेला आहे, तो तुम्हाला ह्या सप्टेंबर महिन्याच्या कुठल्याही दिवशी या ठिकाणी जमा होऊ शकतो. त्याची अजून फिक्स डेट देण्यात आलेली नाही. मात्र स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता की ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी जमा होईल, तर त्यांनी सांगितलेलं आहे की लवकरच हे पैसे आम्ही वाटप करणार आहोत म्हणून. परंतु या ठिकाणी न्यूजमध्ये जी माहिती येते ती की ऑगस्ट आणि सप्टेंबरचे दोन्ही हप्ते एकत्रित देखील तुम्हाला दिले जाऊ शकतात जर जास्त या ठिकाणी लेट झाला तर. परंतु याच्याबद्दल जशी अजून नवीन अपडेट येईल तशी वेळोवेळी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी हा आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.